तर आपण पाहिलं जागतिक बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाच्या किमती वाढलेल्या आहेत आणि त्याचा परिणाम अर्थातच देशातही जाणवतोय। सीएनजी पाठोपाठ आता पेट्रोल आणि डिझेलचा देखील तीव्र तुटवडा रत्नागिरीमध्ये निर्माण झालेला आहे। ऑइल कंपन्यांनी इंधनांचे वितरण रोखल्यामुळे रत्नागिरी शहरासह जिल्ह्यात अनेक पेट्रोल पंप पूर्णपणे बंद पडले। सुटीच्या हंगामामुळे वाहनांची संख्या वाढलेली असतानाच पुरवठा घटल्याने वाहन चालक हवालदिल झालेत। रत्नागिरीतल्या पेट्रोल पंपावरनं आढावा घेत आहेत आमचे प्रतिनिधी अमोल कलये। पाहूयात। सीएनजी प्रमाणेच पेट्रोल आणि डिझेलचा देखील तुटवडा हा रत्नागिरीमध्ये सध्या जाणवू लागलेला आहे। आपण सध्या रत्नागिरीतल्या माळनाका या पेट्रोल पंपावरती आहोत आणि या पेट्रोल पंपावरती पेट्रोल डिझेल संपलं आहे असा बोर्ड या ठिकाणी लावण्यात आलेला। अशीच परिस्थिती रत्नागिरी जिल्ह्यातल्या बहुतांश पेट्रोल पंपावरती सध्या पाहायला मिळते। रत्नागिरी जिल्ह्याचा जर विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जवळपास 4.5 ते 5 लाख वाहनं आहेत आणि या वाहनांना जवळपास 4 लाख लिटर इतकं इंधन लागतं। मात्र काल पेट्रोल कंपन्यांनी इंधन पुरवठा केला नाही, त्यामुळं पेट्रोल पंपावरती मोठा तुटवडा जो आहे तो जाणवू लागलेला आहे। अनेक पेट्रोल पंप या ठिकाणी बंद आहेत। सध्या सुट्टीचा हंगाम आहे आणि त्यामुळे 30% वाहनांमध्ये वाढ झालेली आहे। पर्यटक देखील मोठ्या प्रमाणामध्ये रत्नागिरीमध्ये दाखल झालेले आहेत। अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावरती पेट्रोल संपलं आहे आणि पेट्रोल पंप बंद आहे असे बोर्ड जे आहे ते लावण्यात आलेले आहे। त्यामुळे पर्यटकांबरोबर स्थानिकांना देखील मोठा त्रास या ठिकाणी सहन करावा लागतोय। अमोल काले, साम टीव्ही, रत्नागिरी।